लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांची बिलं थकल्याचा आरोप होतोय। त्यातच बिल थकल्यामुळे सांगलीतील कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे। त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। या मुद्द्यावरून विरोधकही चांगलेच आक्रमक झाले, तर कंत्राटदार महासंघानंही संताप व्यक्त केलाय। पाहूयात। बिल थकल्याने कंत्राटदाराची आत्महत्या। सुमारे 1.5 कोटींचं बिल थकल्याची माहिती। तरुण कंत्राटदाराच्या आत्महत्येनं खळबळ। हा फोटो आहे हर्षल पाटील यांचा। ते सांगलीतील तरुण कंत्राटदार आहेत। आता जगात त्यांचा फक्त फोटो शिल्लक आहे, कारण त्यांनी आत्महत्या केली आहे। जलजीवन मिशनच्या कामाचे 1,40,00,000 रुपये थकल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होतोय। त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरले। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल, 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये? शेतकऱ्यानंतर ठेकेदार, कंत्राटदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार। कुठे गांभीर्यानं, कोण बघतोय गांभीर्याने या महाराष्ट्राला? कंगाल करून ठेवलाय, भिकारी करून ठेवलाय। काल कोकाटे म्हणाले, आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खाल्लंय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडलाय। हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे नातेवाईक काय म्हणतायत तेही पहा। तो कधी आमच्याजवळ व्यक्तच झाला नाही की कुठून पैशाची जोडणी केली काय। संपूर्ण कुटुंब त्या हर्षल दादाच्या इन्कमवरच चालू होतं आणि आज आम्ही पूर्णपणे रस्त्यावर आलो। त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे। आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो। उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं, तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार। तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल, सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये। तुमचं आणि त्यांचं काय झालंय त्याची आम्हाला माहिती नाहीये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सगळ्यात जास्त निधी वापरला जात असल्यानं कंत्राटदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप कंत्राटदार महासंघानं केलाय। तर कंत्राटदारांची देणी बाकी आहेत हे राज्याचे महसूल मंत्री देखील मान्य करतायत। गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की असा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने कुठलेही बिलं नव्हते किंवा जलजीवन मिशनचे काम त्यांच्या नावाने नाही, ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग 38,000 कोटी, ग्रामविकास विभाग 6,500 कोटी, जलसंधारण जलसंपदा विभाग 12,000 कोटी, नगर विकास लेखा शीर्षक विशेष निधी 4,500 कोटी, आमदार स्थानिक विकास निधी 3,500 कोटी, जलजीवन मिशनचे 9,000 कोटी, एकूण तब्बल 79,000 कोटींची देयक थकली। आताच आम्ही महाराष्ट्र शासनाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचं निवेदन ऐकलं। अत्यंत चुकीचं आहे। गेल्या 1 वर्षापासून कंत्राटदाराची देयक मिळत नाहीत। या संदर्भात आज आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये शोक सभा आयोजित केलेली आहे आणि उद्या महाराष्ट्र शासनाच्या जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत 25 ते 30-35 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देतो। तर दुसरीकडे सांगली जिल्हा परिषदेनं मात्र हर्षल पाटलांचं कोणतंही देयक आलेलं नाही असं म्हटलंय। हर्षल अशोक जन पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे। आमच्या अभिलेखानुसार आम्ही बघितलंय। त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदेने केलेला नाही। त्यामुळे त्यांची या जिल्हा परिषदकडे देयके थकीत असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही। हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर राज्यभरातील सर्वच कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट आहे। आम्ही केलेल्या कामाचे पैसे गेल्या वर्षभरापासून सरकारने दिले नाहीत। एवढेच काय तर बैठकीसाठी वेळ मागितला तरी मिळत नसल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जाते।
हर्षल पाटील याला कोणतंही काम अशा प्रकारचं देण्यात आलं नव्हतं असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाकडून आता इशारा देण्यात आलेला आहे की सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले जातील आणि त्यानंतर राज्यभर उग्र आंदोलन केलं जाईल. कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.